कृपाचार्य म्हणाले, कृपया आपण माझ्या निवासस्थानी चलावे. आपली सेवा करण्यात मला आनंद वाटेल. द्रोणाचार्यांना असा चांगला आश्रय आपणहून मिळत असेल तर कशाला नको होता. त्यांनी लगेच संमती दिली. कृपाचार्यांचे घर म्हणजे प्रासादच होता. घरात नोकर चाकर होते, वैभव होते. ते पाहून द्रोणाचार्य भारावून गेले. एखाद्या ऋषीच्या जीवनात इतके ऐश्वर्य असावे? ते मोहित झाले. घरात जाताच एका कन्येने त्यांचे स्वागत केले. कृपाचार्य तिच्याकडे बोट दाखवून म्हणाले, ही माझी जुळी बहीण कृपी आणि हे द्रोणाचार्य. कृपीचे वय वाढले होते पण सुंदर दिसत होती. ती ऋषिकन्या असल्यामुळे तिचे लग्न एखाद्या ऋषिकुमाराबरोबर केले पाहिजे या विचाराने तिचे लग्न होत नव्हते, कारण राजवाड्यात ऋषिकुमार मिळणे कठीण होते. एखाद्या आश्रमात मिळाला असता एखादा ऋषिकुमार, पण आश्रमातील जीवन आता तिला पचणे कठीण गेले असते. कृपाचार्यांनी द्रोणाचार्यांची उत्तम सेवा केली, चांगले अन्न दिले. द्रोणाचार्य खूप दिवसांनी सुखावले. हेच सुख त्यांना हवे होते. ते आता अतिथी म्हणून कृपाचार्यांकडे काही दिवस राहिले, पण तिथून निघून जावे असेही त्यांना वाटत नव्हते. ते सुखात असूनही डोक्यातील सोडाचे आणि गरिबीचे विचार मात्र संपले नव्हते. ते अजूनही त्याच विचारात मग्न असायचे. असेच ते एकदा विचारमग्न होऊन कृपाचार्यांच्या प्रासादासमोर बसले होते. इतक्यात मुलांचा गलबलाट त्यांच्या कानावर आला. पाहतात तर समोर 5-50 राजकुमार उभे होते. दिसायला सुंदर, राजबिंडे, अंगावर भारी वस्त्रे, अलंकार होते. म्हणत होते, आर्य, आमची विटी विहिरीत पडली, ती काढून देता का? आमचा त्यामुळे खेळ थांबला आहे. द्रोणाचार्य उठले, राजपुत्रांसोबत विहिरीकडे आले. विहिरीत डोकावून बघितले. विटी पाण्यावर तरंगत होती. त्यांनी आजूबाजूला पाहिले. दर्भाचे गवत दिसले. त्यांनी 4 काड्या तोडून घेतल्या. त्यांनी दर्भ अभिमंत्रित केले आणि दर्भ विहिरीत फेकला. सर्वजण उत्सुकतेने पाहत होते. दर्भ विटीला आपटला. थोडीशी पाण्यात हालचाल झाली. दुसऱ्याच क्षणी विटी वर उडाली. द्रोणाचार्यांच्या पायाकडे येऊन पडली. सगळ्यांनी आनंदाने एकच जल्लोष केला. युधिष्ठिराने नम्रपणे वाकून त्यांना नमस्कार केला. त्यांचे सगळ्यांनी अनुकरण केले. द्रोणाचार्य या गोष्टीने भारावून गेले. राजपुत्र असूनही इतकी नम्रता? विटी मिळाली खरी, पण राजपुत्र खेळत थांबले नाहीत. त्यांनी असे अचाट काम कधी बघितले नव्हते. कधी एकदा पितामहांना सांगतो असे झाले होते. पितामहांना सारी गोष्ट सांगून युधिष्ठिर म्हणाला, पितामह, त्यांची मंत्रविद्या फारच विलक्षण आहे. ते खरे रे बाळांनो, पण ही व्यक्ती आहे कोण? आम्हालाही माहीत नाही. त्या गडबडीत परिचय करून घ्यायचे विसरलो.